नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा पुष्कर श्रोत्री सरांचं सुद्धा स्वागत. निमित्त वेगळं आहे. नेहमी आम्ही सिनेमा किंवा इतर या काही वेगळ्या निमित्ताने बोलतो आणि आज एक बालनाट्य महाबालनाट्य येत आहे आणि त्याच्यामध्ये तुमची वर्णी आहे आजीबाई जोरात. सध्या खूप जोरात त्याचं प्रमोशन सुरू आहे सोशल मीडियावरती किंवा इतर एकंदरीत प्लॅटफॉर्म्स वरती. आणि आज आम्ही आता जे काय ऐकत होतो पत्रकार परिषदेमध्ये, तुमचं वय 55 होतं, तुमचं नाटक 55 आहे, परंतु बालनाट्य आहे. सो या निमित्ताने पुन्हा ते सगळे दिवस पाहायला मिळतात की ना अनुभवायला मिळतात, ह्या सगळ्या गोष्टी असू शकतात. सो हा योगायोग जुळून येणं आणि अशा पद्धतीच्या कलाकृतीमध्ये आपण असणं हे किती महत्वाचं आहे. म्हणजे मला पहिलं बालनाट्य जे मी पाहिलं होतं ते बजरबट्टू होतं. त्याच्यामध्ये अतुल परचुरेची खूप महत्वाची भूमिका होती. तो बजरबट्टू होता. आणि त्यानंतर मी अनेक बालनाट्य पाहिली होती. नंतरच्या काळामध्ये आता 32 वर्ष मी मराठी रंगभूमीवरती काम करतोय, पण माझ्या वाट्याला बालनाट्य आलं नव्हतं. आणि बालनाट्य येत असताना माझं नेहमी म्हणणं असं होतं की ना, आपण त्या ऑडियन्सला तयार केलं पाहिजे. त्यांना आत्ता नाटकाची गोडी लावली या बालप्रेक्षकांना, तर ते जसे मोठे होणार आहेत तसे मराठी रंगभूमीवरती वेगवेगळ्या प्रकारचे नाटकं, वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग ते नक्की बघणार आहेत. सो असं काहीतरी बालनाट्य यायला पाहिजे. आणि माझ्या सुदैवाने क्षितिज पटवर्धन लिखित दिग्दर्शित आजीबाई जोरात हे महाबालनाट्य, आणि त्याच्यामध्ये एक महत्वाची भूमिका आहे. आणि आधी मला नुसताच रोल कळला आणि नंतर तालमीला आल्यानंतर त्याने सांगितलं, अरे नाही, तुझी पहिली एंट्री आहे ना ती तू 10 फुटांचा दिसतोस. म्हटलं म्हणजे तुझ्यासाठी खोटे पाय असणार आहे, ते पाय तुझ्या ह्या पायाने अटॅच केले जाणार आहेत आणि त्याच्यावरनं तुला चालत 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 यायचंय. आपण जत्रेमध्ये किंवा अनेक ठिकाणी असं बघतो की ते काठीच्या साह्याने चालत येतात, तर तुला काठीच्या साह्याने नाही, तुला त्याची प्रॅक्टिस करायची आणि तुझ्या पायांना ते पाय जोडले जाणार आहेत आणि तशी तुझी पहिली एंट्री आहे. तर म्हणजे वाक्यपाठ करायची, कॅरेक्टरचा अभ्यास करायचा, त्याचं टायमिंग सांभाळायचं, ह्या नाटकातल्या ज्या बाकीच्या गोष्टी त्या सांभाळायच्या, त्याच्यावरती आणखीन एक जबाबदारी ती म्हणजे पाय सुद्धा सांभाळायचे. पण मला असं वाटतं की हा पहिलाच लेखक दिग्दर्शक आहे ज्याने मला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. त्यामुळे खूप मजा आहे याच्यामध्ये. मुळात आम्हाला करताना खूप मजा येते याच्यामध्ये. लहान प्रेक्षकांना आणि त्यांच्या पालकांना सुद्धा गॅजेट्स, मोबाईल, स्क्रीन्स ज्या व्यतिरिक्तचं एक जे छान सुंदर जग आहे, आपलं जग खूप सुंदर आहे, आपलं विश्व फारच देखणं आहे. सो त्याच्यात काय काय गमती जमती आहेत हे सगळं त्यांना अनुभवायला मिळेल. आता तुम्ही म्हणालात की 2 वेगळ्या आणखीन 5 फुटाच्या पायांवरती उभं राहून तुम्हाला येत यायचं. मुळात रंगमंचावरती आपल्या खऱ्या 2 पायावरती वावरणंच खूप अवघड आहे, त्यात आणखीन अजून ते उंच करून यायचं या मंचावरती. सो असं ब्रीफिंग तर तुम्हाला काही झालं नव्हतं, आता तुम्ही सांगितलं. परंतु अशा पद्धतीचं नाटक करत असताना पुन्हा AI ह्या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये समावेश असणार आहे. सो आपण म्हणतो की नाटक ही जिवंत कला आहे आणि प्रेक्षक त्या बघायच्या भूमिकाने ते बघत असतात आणि प्रेक्षक त्या मानाने तितके इन्व्हॉल्व नसतात जितकं लोककलांमध्ये ज्या पद्धतीने ते इन्व्हॉल्वमेंट असते, लोकनाट्यांमध्ये खास करून, तशी इन्व्हॉल्वमेंट आता ह्या नाटकामध्ये असणार आहे असं तुम्ही मागे बोलताना सांगितलं की डान्स जो असणार आहे तो प्रेक्षकांना घेऊन होणार आहे किंवा प्रेक्षकांची सुद्धा ह्याच्यामध्ये खूप जास्त इन्व्हॉल्वमेंट होणार आहे. सो हे किती नियमोल्लंघन हा जो होतोय नाटकांच्या बाबतीत तुम्ही करताय या नाटकाच्या निमित्ताने, हा किती अप्रिशिएट करणार असेल प्रेक्षकांना? नाटक म्हटल्यानंतर प्रेक्षक म्हणजे एक चौथी भिंत असं आपण धरलं जातं. पण ह्या नाटकाची खासियतच अशी आहे किंवा नाटकाचं बलस्थान असं आहे की ह्याच्यामध्ये चौथी भिंत नाहीये. हे तुमचं आमच्या घरात घडणारं नाटक आहे. सो तुम्ही ह्यातले प्रेक्षक आहात, तसेच तुम्ही ह्यातले कलावंत सुद्धा आहात. हे तुमचं नाटक आहे, तुम्ही आम्ही मिळून आपण हे नाटक करतोय, अशी ती साधारणतः संकल्पना आहे. की ढोबळमानाने म्हटलं तर ती चौथी भिंत म्हणजे प्रेक्षक आपण नाटक म्हणून बाहेरून बघत असतो. हे मला हसवते, हे मला रडवते, हे मला काय वेगळा आनंद देते, असं म्हणून आपण एक बाहेरून नाटक बघतो आणि जातो. पण इथे तसं नाहीये. आणि म्हणूनच आम्ही सुद्धा प्रेक्षकांशी संवाद साधतो या नाटकांमधनं आणि त्याचबरोबर नाच सुद्धा प्रेक्षकांमध्ये होतो. सो का तर त्यांना हा त्यांचं नाटक आहे. प्रत्येक आई आणि बाप ह्याच्यात स्वतःला रिलेट करणार आहेत, प्रत्येक मुलगा स्वतःला ह्याच्यात रिलेट करणार आहे, आजी आजोबाला बघणार आहे, सगळ्यांना बघणार आहे. ह्यातल्या पात्रांना अरे हे तर आम्ही नेहमी बघणार आहे, हे हा मी आहे, ही मी आहे असं वाटण्यासारखं नाटक आहे. म्हणजे हे आपलं नाटक आहे.
असं वाटण्यासारखं नाटक आहे. निश्चितच. आता तुम्ही म्हणालात की प्रेक्षक सुद्धा यात कलाकार होणार आहेत, बरोबर, आणि त्यांनाच तिकीट काढून यायचं आणि त्यांना कलाकार बनवायचं. हो हो, कारण काही गोष्टी आहेत ज्यांची उत्तरं आमच्याकडे नाही, ज्यांची उत्तरं प्रेक्षकांकडे आहे. सो त्यामुळे त्यांना ह्याच्यामध्ये उत्तरं द्यायची आहेत, त्यांना ह्याच्यामध्ये सहभागी व्हायचंय आणि ती गंमत आहे, ती मजा आहे. म्हणजे असं काय अरे बापरे हा कुठचा प्रश्न वगैरे असं नाही, ती गंमत आहे, ती मजा आहे. आता तुम्ही नाच बघितला, त्याच्यात पण आजीने विचारलं ना, हे जाऊ दे ना याला, जाऊ दे ना याला, जाऊ दे ना. सो ह्याने त्या फॅन्टसीमध्ये गायला पाहिजे की नाही, जायला पाहिजे ना, हो जायला पाहिजे, तर पुढे नाटक आणखी. सो असं अशी पण प्रेक्षकांची इन्व्हॉल्वमेंट आहे ह्याच्यात. निश्चित. पण आता तुम्ही सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की नवीन प्रेक्षक वर्ग तयार होणं गरजेचं आहे, त्यांच्यावरती बालसंस्कार होणे, नाट्याचे बालसंस्कार होणं गरजेचं आहे. नवीन प्रेक्षक म्हणजे नवी पिढी जी आहे. पूर्वी जर का शाळांमध्ये राहिलेलं नाहीये की खूप जास्त पद्धतीने एकांकिका स्पर्धा असतील किंवा या खूप थोड्याशा कमी झाल्यात, कारण मराठी माध्यमांच्या शाळा लुप्त होत चाललेल्या, त्याच्यामुळे एक प्रकारे मराठी नाटक सुद्धा तिथे लुप्त होत आहे. मराठी शाळाच नसल्यामुळे तिथे जे काय नाटक होतात ते हिंदी किंवा काय असे स्किट्स वगैरे होतात किंवा वेगळ्या पद्धतीचं तिकडं चाललं जातं, तुम्हाला त्याची कल्पना असेल. सो ह्या एका नाटकामुळे किंवा ह्या एका तुमच्या प्रयत्नामुळे तो कितपत यशस्वी ठरेल असं तुमचा मानस आहे, आणि तो कितपत नवीन प्रेक्षक घडवण्यामध्ये यशस्वी ठरेल, आणि तो कशा पद्धतीने तुम्ही जो जोर तुम्ही लावताय तो यशस्वी ठरणार आहे? म्हणजे मला असं वाटतं की केवळ बाल प्रेक्षकच नाही, मी म्हणताय ते बरोबर आहे. तर ह्याच्यात अनेकांना नाटकात काम करावं असं वाटेल. नाटकाच्या अनुषंगाने बाकीच्या 4 गोष्टी ज्या असतात, टेक्निकल गोष्टी असतात, लेखन असतं, दिग्दर्शन असतं, त्याच्यामध्ये सुद्धा आपण ह्याच्यात सहभागी व्हावं, आपण ह्याचा भाग व्हावं, असं सुद्धा ह्या बाल प्रेक्षकांना वाटू शकतं. सो ही पुढची पिढी आहे ना, ही आपण परदेशातली जेव्हा नाटकं बघतो, म्हणजे त्यावेळी आपल्याला नेहमी जाणवतं की हे काहीतरी वेगळं दाखवतात, हे काहीतरी अवाढव्य दाखवतात आणि आपण ह्याचा भाग व्हायला पाहिजे. हे काहीतरी मजेशीर दाखवतात, आपण त्याचा भाग व्हायला पाहिजे. लायन किंग जेव्हा बघतो तेव्हा लायन किंगचं पहिलंच गाणं प्रेक्षकांमधनच ते सगळे येतात, किंवा फॅन्टम ऑफ द ऑपेरा असेल किंवा अनेक नाटकं ज्याच्यामध्ये तेव्हा ते तुम्हाला एक चमत्कृती दाखवतात, तुम्हाला आश्चर्यचकित करतात, तुम्हाला आनंद देतात, हसवतात, रडवतात, सगळं करतात. सो हे ते करू शकतात. आपल्याकडे बजेट नाहीये म्हणून करू शकत नाहीत, का आपल्याकडे कल्पना दारिद्र्य म्हणून करू शकत नाही. आपल्याकडे दोन्ही गोष्टी आहेत. आपण उत्तमरित्या कल्पना मांडू शकतो आणि मराठी रंगभूमी अशी रंगभूमी आहे ज्याचा भाग असल्याचा अभिमान आहे की त्याच्यामध्ये असे वेगवेगळे प्रयोग वारंवार केले गेले, वेगवेगळ्या वेळी केले गेलेले. सो हा तसा एक वेगळा प्रयोग केलाय आणि ह्या प्रयोगाचं फलित म्हणजे काय, उत्तम प्रेक्षक तयार होणार आहे आणि त्या प्रेक्षकांपैकी काही जणांना नक्की असं वाटणार आहे की आपण सुद्धा नाटकात काम करावं, आपण सुद्धा असं काहीतरी करावं जे या रंगभूमीशी निगडित असेल, असंही निश्चित वाटणार. निश्चितच. थोडासा व्यक्तिगत तुमच्या विषय बोलूया. मी एक निरीक्षण तुमच्या बाबतीतलं असं आवर्जून मी विचारेन किंवा बोलेन असं की तुम्ही आवर्जून एक मालिका असेल किंवा नाटक असेल किंवा सिनेमा असेल, अशा वेगवेगळ्या वेब सिरीज असेल, अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती, माध्यमांवरती तुम्ही आवर्जून काम करता. एकानंतर एक तुम्ही प्रेक्षकांना त्याच्यामधून भेटायला येता. प्रेक्षकांचा एक तुमचा प्रत्येक माध्यमातला एक वर्ग तुम्ही तयार केलेला आहे. सो हे सगळं समजून उमजून करता, हे तंत्र तुमच्या लक्षात आलेलं आहे, अवगत झालेलं आहे की हे आपसूक होऊन जात आहे? नाटकाच्या बाबतीत म्हणाल तर सातत्याने पायाला लाकूड लागलं पाहिजे. हे मराठी रंगभूमीवरती सातत्याने माझे पाय लागले पाहिजे, मला तिथे काम करता आलं पाहिजे. सो 32 वर्षांमध्ये 55 नाटकं, म्हणजे मी दरवर्षी एक तरी नाटक करतोच आहे. त्यामुळे मला मराठी रंगभूमीवरती सातत्याने काम करायला आवडतं. सुदैवाने मला वेगवेगळे विषय मिळाले, म्हणजे मला गडकरींचे शब्द बोलायला मिळाले, माझ्या जिभेवरती मला ते रुळवायला मिळाले, माझ्यामध्ये ते झिरपावायला मिळाले, मला शिरवाडकरांचे शब्द झिरपावायला मिळाले, मला सगळ्यांचे असे शब्द माझ्यामध्ये आत्मसात करून ते प्रेक्षकांसमोर सादर करण्याची मला संधी मिळाली. सो ह्या सगळ्यामध्ये मोठ्या मोठ्या लेखकांची वाक्य बोलण्याची संधी मिळाली. शफात खान सारखं सिद्धहस्त लेखक आहे, ज्याचं शोभायात्रा नाटक मला करायला मिळालं.
सूर्याची पिल्लेसारखं नाटक असेल, पासून ते वस्त्रहरण सारखं नाटक असेल, ही वेगवेगळ्या ढंगाची बाजाची वेगवेगळ्या प्रेक्षकांसमोर सादर केलेली नाटक. त्याचबरोबर मी हिंदी आणि इंग्रजी रंगभूमीवर सुद्धा काम केलंय. शोभायात्रा या नाटकातला मी एकमेव नट जो मराठी, हिंदी आणि इंग्रजी तिन्ही मध्ये काम केलेलं आहे. सो त्या वेगवेगळ्या प्रेक्षकांची आवड, त्यांना नेमकं काय हवं असतं ते बघून तिथे तिथे काम केलेलं आहे. मालिका, सिनेमा आणि आता चौथं एक आलेलं आहे व्हर्टिकल, ते म्हणजे वेब सिरीज. याच्यामध्ये काम करत असताना असा विचार केला नव्हता की आता यावेळी मी हे करावं. त्यावेळी काम आलं, चांगलं काम आलं आणि ते करण्यासाठी माझ्याकडे वेळ होता म्हणून मी करत गेलो. सिनेमे निवडताना सुद्धा मी तसेच निवडत गेलो. मालिका करत असताना पण मी तसंच करत गेलो. मुळात कुठल्याही नटाला हा एक उत्तम विनोदी अभिनेता आहे असं बिरुद घ्यायला आवडत नाही. हा एक उत्तम अभिनेता आहे. तो आपल्याला हसवू शकतो, रडवू शकतो. माझ्या वाट्याला चित्रपटात असतील, मालिकांमध्ये असतील, नाटकांमध्ये असतील, गंभीर स्वरूपाच्या भूमिका पण तितक्याच आल्या आणि सकस भूमिका आल्या आणि तो करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. ज्याच्यामुळे आज एवढे प्रेक्षक आहेत. आज जगभरातले मराठी प्रेक्षक आमची ही नुसती जाहिरात बघून आम्हाला परदेशातनं आमच्या इकडे कधी येणार म्हणून प्रश्न विचारायला सुरुवात झाली. याचा अर्थ मराठी नाटकासाठीचा प्रेक्षक हा जगभरात आहे, ज्याची एक सांस्कृतिक भूक आहे. ती वेळोवेळी प्रेक्षकांची सांस्कृतिक भूक भागवता आली पाहिजे आपल्याला. मग ती नाटकांमधनं असेल, सिनेमांमधनं असेल, मालिकांमध्ये असेल, वेब सिरीज मधनं असेल, पण ती सांस्कृतिक भूक आहे. त्यांना माझ्याकडनं वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं बळ माझ्यात असलं पाहिजे, सामर्थ्य असलं पाहिजे आणि ती संधी मला तशी मिळाली पाहिजे. ह्याचाच मी फक्त विचार करतो. मला वाटतं ती भूक तुम्ही वेळोवेळी मिटवलेली आहे म्हणून आतापर्यंत 55 नाटक आहे. 55 नाटक आहे आता तुम्ही सांगितलं. योगायोग 55वा बर्थडे आहे 30 एप्रिलला आणि हेच नाटक 55व नाटक तुमचं रंगभूमीवरती येत आहे. काय आहे मनामध्ये? काही नाही, मला जास्तीत जास्त काळ या मराठी रंगभूमीवरती घालवायचा आहे. म्हणजे जेव्हा दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, विक्रम गोखले, चंद्रकांत गोखले, वंदना गुप्ते, सुधीर जोशी यांच्या बरोबर माझ्या कारकिर्दीची सुरुवात घडली. त्यांच्याकडनं काहीतरी शिकायला मिळालं, त्यांच्याकडनं काहीतरी आत्मसात करायला मिळालं. सो आज 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अशोक सराफ रंगभूमीवर कार्यरत आहेत, दिलीप प्रभावळकर रंगभूमीवर कार्यरत आहेत. सो मला असं वाटतं की त्यांच्याकडनं हे पण खूप शिकायला मिळालेलं आहे आणि ते माझ्यातनं झिरपून मी लोकांसमोर आणेन की मलाही वयाच्या 75व्या वर्षी मराठी नाटकांमध्ये काम करायचं. निश्चितच आणि आम्हाला वाटतं ते होईलही, त्यात काही शंकाच नाही. खूप खूप शुभेच्छा आणि आधीच वाढदिवसाचे सुद्धा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि या नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा. खूप छान ह्याचे प्रयोग होतील. आम्ही लवकरच हे पाहायला येऊ. धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी बोलल्याबद्दल. थँक्यू सो मच. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.